महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। डीजेचा भयंकर दणदणाट ठरला साक्षात मृत्यू। कान फुटतो की हृदय, नाका तोंडातून रक्त आणि युवकाचा मृत्यू। डीजेच्या दणदणाटामुळे राज्यात अनेकांचा बळी, सहन करण्याची क्षमता 85 डेसिबलची, दणदणाट 145 डेसिबलचा। 2005च्या ध्वनी प्रदूषणाच्या न्यायालयीन बंदीवर राज्य सरकारचे दुर्लक्ष। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काल 134वी जयंती होती। या निमित्ताने देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे। त्यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। नाशिकमध्ये डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। नितीन फकीरा रणशिंगे वय वर्ष 23 असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नाशिकच्या फुलेनगर परिसरात डीजे लावण्यात आला होता। नितीन फकीरा रणशिंगे हा तरुण परिसरात आला असता डीजेच्या दणदणाटाने त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाला। त्यानंतर नितीन फकीरा रणशिंगे यास तातडीने उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान मयताला इतर काही आजार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत संभ्रम आहे। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।